आदर्श पोलखोल। बीड शहरामध्ये आपण पाहायला गेलं तर अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे। या वाळू वाहतुकीचे आपण पाहू शकतो तर मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। बिना नंबर प्लेटचे हायवा हे बीड शहर आणि आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे हा टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावरून रोज शेकडो हायवा हे बीडमध्ये वाळू घेऊन दाखल होत असतात। अवैधरित्या ही वाळू केली जाते। आपण पाहायला गेलं तर जवळपास 100 ते 150 हायवा हे विना नंबर प्लेट याच टोल नाक्यावरून रोज पास होतात। मात्र आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे इकडं पोलीस गाडी आहे। आपण पाहू शकतो इथं समोर पोलीस चौकी आहे। मात्र या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावरती कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। रात्रीच एक व्हिडिओ आपल्या हाती आलेला आहे आणि या टोल नाक्यावर एक व्हिडिओ ज्यामध्ये बाजूला हायवा आणि त्याच्या बाजूलाच RTO ची गाडी देखील आहे असा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे। नेमकं प्रशासन काय करतंय? एकीकडे जिल्हाधिकारी चांगलं काम करत असताना आपण पाहायला गेलं तर वाळू वाहतूक त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की बिना नंबरचे जे हायवा आहेत आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांनी देखील आदेश दिलेले आहेत की विना नंबर प्लेटचे जे हायवा आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत। मात्र हे आदेश कुठेतरी धुळीला मिळाल्याचे देखील बोलले जात आहे। नेमकं आता प्रशासन यावर काय कारवाई करते आणि या टोल नाक्यावरील जे CCTV कॅमेरे आहेत याची तपासणी करून किती कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नितेश उपाध्ये, पाडळसिंगी, बीड।